महाराष्ट्र राज्यातल्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी होती। 20 जिल्हा परिषदा आणि त्यातल्या पंचायत समित्या यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते, तिथे काय निर्देश होतात याबद्दल आज सगळ्यांचं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाकडे लक्ष लागून राहिलं होतं। आज जी सुनावणी झाली त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर राज्य निवडणूक आयोगाने एक कंप्लायन्स रिपोर्ट दिला। त्यामध्ये त्यांनी सर्व नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आम्ही पार पाडलेल्या आहेत। त्याचबरोबर 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका आम्ही पार पाडलेल्या आहेत। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले त्याचं सबस्टॅन्शियल कंप्लायन्स आम्ही केलं असं त्यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं म्हणणं हे रेकॉर्डवर घेतलं। त्यानंतर उर्वरित ज्या आता किती निवडणुका राहिल्या आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने विचारलं असता 20 जिल्हा परिषद आणि त्यातल्या पंचायत समित्यांच्या निवडणुका राहिलेल्या आहेत अशी माहिती सर्वोच्च न्यायालयास देण्यात आली। सर्वोच्च न्यायालयासमोर आज या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये 50% मर्यादा आता ओलांडली जाते। त्याचवेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी असं सांगितलं आज सर्वोच्च न्यायालयासमोर की ज्या पद्धतीने पूर्वीच्या निवडणुका झाल्या जिथे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या सुद्धा गेली होती त्याचप्रमाणे या निवडणुका सुद्धा घेण्याचे निर्देश आपल्याला देता येऊ शकतील। मात्र त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कुठले निर्देश दिलेले नाहीयेत। त्यानंतर काही याचिकाकर्त्यांनी, पक्षकारांनी याला विरोधही दर्शवला। आता सर्वोच्च न्यायालयाने मग सगळ्यांचं सुनावणी घेऊन असं सांगितलं की 2 दिवस आता या प्रकरणाला आम्ही देऊ। एक दिवस याचिकाकर्त्यांनी सुनावणी करायची आहे, त्यांनी त्यांचं मत युक्तिवाद करायचं आहे। दुसऱ्या दिवशी प्रतिवादींनी आता त्यांचं युक्तिवाद करायचं आहे आणि त्यानंतर रिजॉइंडर दिल्यानंतर या प्रकरणात जो आहे तो अंतिम निर्णय घेण्यात येईल। त्याचबरोबर आता सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की ही जी डेट आहे ती आम्ही तुम्हाला लवकरच देऊ। त्यामुळे आता ही जी सर्वोच्च न्यायालयात डेट येणार आहे त्यात किंवा जी तारीख मिळणार आहे त्या तारखेला जी सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीनंतर जो निर्णय होणार आहे त्यावरून आता उरलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकाचं भवितव्य ठरेल। लगेचच नजीकच्या भविष्यामध्ये या निवडणुका होतील असं वाटत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।